आणि यानंतर वारीच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्यात सध्या एफडीएच्या कारवाईची जोरदार चर्चा आहे आणि याच एफडीएच्या नियमानुसार पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्तानं प्रसादासाठी 15 लाख बुंदीच्या लाडूची निर्मिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या माध्यमातून होत आहे। विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू तयार केला जातो। हेच बुंदीचे लाडू सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून एफडीएचे नियम पाळून होताना दिसत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। देवाघरीचा प्रसाद गोड त्याला भक्तिभावाची जोड। संत तुकाराम महाराजांच्या रचनेप्रमाणे पंढरपुरात आल्यानंतर विठ्ठलाचा जो मंदिराचा प्रसाद आहे, बुंदीचा लाडूचा प्रसाद, आषाढीसाठी याच बुंदीच्या लाडूची निर्मिती सध्या मंदिरे समितीच्या माध्यमातून होते। मोठ्या संख्येने तब्बल 10 ते 11 लाख लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरापासून जो महाराष्ट्रामध्ये एफडीएच्या नियमांचा ज्या गोष्टी चर्चेला येत आहेत, या साऱ्या पार्श्वभूमीवर या प्रसादाची निर्मिती मंदिर समितीच्या माध्यमातून होते। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सर आहेत। तर कशा पद्धतीने एफडीएचे नियम पाळून प्रसाद तयार केला जातो? भाविकांनी या पंढरीत दाखल झाल्यानंतर श्रींचं दर्शन घेतल्यानंतर प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसादाला प्रचंड मागणी असते। त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना लाडू उपलब्ध व्हावेत आणि ते अतिशय गुणवत्तापूर्वक असावेत यासाठी मंदिरे समिती कटिबद्ध आहे। आणि आपण पाहतोय की याची सर्व एफडीए मार्फत तपासणी करून घेण्यात आलेली आहे। सर्व सॅम्पल आपण याच्यामध्ये जे घटक वापरतो, डाळ असेल, तेल असेल, साखर असेल किंवा इतर जे पदार्थ वापरतो आपण, त्याची सर्वच तपासणी करून घेतलेली आहे आणि ते एफडीएची प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहेत। त्यामुळे निश्चितच भाविकांना अतिशय गुणवत्तापूर्वक लाडू त्या ठिकाणी मंदिरे समितीमार्फत पुरवला जाईल। किती क्षमतेनं लाडूची निर्मिती होती? आता आपण पाहतोय की गेल्या वर्षी पंढरी नगरीत 25 ते 27 लाख भाविक दाखल झाले होते आणि या वर्षी त्याच्यापेक्षाही अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण सध्या तरी सुरुवातीला 12 ते 15 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा आपण जसं आता वारी जवळ ते संपत आले तर अधिकची लाडू निर्मिती सुद्धा करण्याचं नियोजन मंदिरे समितीमार्फत केलेलं आहे। त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी राजगिरा लाडू लागतो, तर त्याचं सुद्धा आपण बाहेरून बीओटी तत्वावरती आपण ते मागवत असतो, तर त्याचा सुद्धा राजगिरा लाडू आपण जवळपास 1 लाख राजगिरा लाडूची पाकिटं सुद्धा आपण त्या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध करणार आहे। तब्बल 15 लाख लाडूचं उद्दिष्ट हे मंदिर समितीने ठेवलंय। विशेष म्हणजे एफडीएचे नियम पाळून गुणवत्तापूर्वक व सुरक्षित विठ्ठलाचा प्रसाद हा भक्तांना दिला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेचा संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,